कसे आहात? तर आजचा उर्वरित वेळ आहे ना मी थोडे घरातले कामं करून आणि मग वाया घातला। तर आज असं झालं की मी ना सगळ्यात अगोदर स्वयंपाक वगैरे करून फ्री झाले। म्हणजे कसं असतं, जेवण वगैरे झाले ना मग काहीच ताण राहत नाही आणि आपले कामं पटापटा होता। मग जेवणाचं काम मिटलं की मग बाकीचे कामं करायला वेळ मिळतो, भरपूर वेळ राहतो आणि त्या फावल्या वेळात आहे ना जे एक्स्ट्राचे कामं असतात ना ते आपण करून घ्यायचे असतात। तर तसंच मी आज जे माझे जे किचनची विंडो आहे त्याच्याजवळ आहे ना असे भरपूर सारे बॉक्स जमलेले होते, जे डब्बे असतात ते मिठाईंचे, काही असेच जे आपण एक्स्ट्राचं मुलांसाठी काही आणतो खायला, असे भरपूर डब्बे होते आणि ते पार्सलचे डब्बे होते बाकीचे। तर खूप सारे असे जमून गेले होते तिथंच एक 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 तर म्हणजे थोड्याच दिवसात एवढे सारे तिथं ठेवले, तर असे साठवून ठेवलेले आहेत मी। तर हे साठवलेले डब्बे ना कधी कुणाला काही पार्सलमध्ये द्यायचं राहिलं किंवा काही ऐन वेळेस आपल्याला यूज अँड थ्रोसाठी यूज करायचा राहिला ना तर पटक्यात काढता येतो आणि वापरायला घेता येतो। त्यामुळे ना मी यांना असे बॅगमध्ये स्टोअर करून ठेवून देते एका कोपऱ्याला कुठेतरी साईडला, म्हणजे जेव्हा आपल्याला त्याची गरज पडते लागतं त्यावेळेस आपण पटक्यात घेऊन त्याचा उपयोग करू शकतो। आणि अशामुळे ना आपले जे एक्स्ट्राचे भांडे वगैरे पार्सलला जे आपण देतो ना कोणाला, तर ते देखील आपले रिटर्न भेटत नाही। त्यामुळे हे असं म्हणजे मेथड छान असते, ही यूज केलं तर छान आहे। म्हणजेच कोणत्या वेळेस काय गोष्ट उपयोगी येऊन जाईल हे सांगता येत नाही। त्यामुळेच आहे ना मी असं साठवून ठेवते, साठवलेली प्रत्येक गोष्ट कधी ना कधी कामात येते। तर भांडे पडले होते दुपारचे, चला म्हटलं पटक्यात भांडे घासून घेतले मी आणि आत्ताच हा वेळ आहे दुपारचा, ज्यावेळेस कामं पटक्यात आवरली की मग उर्वरित वेळ आपल्याला मिळतो। आणि मी ना बाय द वे आज आईस्क्रीम बनवणार होते। तर आईस्क्रीम मी गार्गीसाठी बनवते मेन म्हणजे, कारण तिला फार आवडते आणि तिचं खूप म्हणजे हट्ट होता 2-3 दिवसापासून की बनव। तर म्हटलं फायनली आज बनव। पण झाला असा विषय ना की मी आता किचन ओटा क्लीन करून घेतला आधी, मस्त किचन ओटा क्लीन केल्यानंतर थोडं निवांत झाले आणि दूध तर थोडंच होतं, म्हणजे अर्धा लिटर दूध होतं आणि मला तेवढंच हवं होतं, पण मग पूर्णच दूध मी जर आईस्क्रीमसाठी यूज करून घेतलं तर मग चहाला राहणार नाही आणि हा असा प्रॉब्लेम होता। पण म्हटलं जाऊ दे, तर गार्गीला खायचीच आहे आईस्क्रीम तर तो बनवूनच देते। तर छान मस्त पद्धतीने आधी मी आता किचन ओटा क्लीन करून घेते व्यवस्थित आणि मग जे माझे उर्वरित कामं आहे ना मी ते करेन। मुलांना आहे ना असं फावल्या वेळात काहीतरी खायला दिलं किंवा आता उन्हाळा तर एवढा कडक आहे, तर आत्तापासूनच उन्हाच्या लाटा जाणवत आहे आणि भरपूर टेम्परेचर वाढलं आहे। सो त्या हिशोबाने ना थोडंफार असं अधूनमधून थंड वस्तू बनवून खायला प्रेफर करा तुम्ही, मेन म्हणजे कारण आहे ना या उष्णतेच्या लाटांमध्ये आपलं शरीराचं टेम्परेचर जास्त हाय नको व्हायला पाहिजे। आपलं शरीर टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठीच आपल्याला जे थंड पदार्थ असतात जसं कलिंगड वगैरे किंवा म्हणजे असे वेगवेगळे वॉटरमेलन म्हणा, तर फ्रूट्स असतात, तर तेही देखील तुम्ही ज्याच्यात भरपूर वॉटर असतं असे फ्रूट्स प्रेफर करा उन्हाळ्याच्या हिशोबाने। आणि असंच आपण जर खाल्लं ना तर आपलं शरीरसुद्धा मेंटेन राहतं, म्हणजेच आपल्याला जो एक्स्ट्राचा उन्हाचा जो त्रास आहे त्याच्यापासून आपण वाचतो। आणि भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या। आत्ता सुरुवात आहे, अजून उन्हाळा लांब आहे। उन्हाळा जोपर्यंत म्हणजे मेन जो उन्हाचा सीझन आहे तो तर अजून पुढच्या महिन्यात आहे, तोपर्यंतच आत्ता एवढं गरम होतं, त्यावेळेस किती तापेन याचा अंदाज नाही। तर मी आता उन्हाळा चालू झाला तर थोडंफार माझं पण असे उन्हाळ्याच्या हिशोबाने मी वेगवेगळे डिशेस शेअर करेन तुमच्यासोबत, जे मी स्वतः घरात बनवून खाते आणि आमच्या घरात तसं होत असतं। आणि मोहब्बत का शरबत हे तर फार एकदम म्हणजेच प्रसिद्ध आहे सगळीकडे, तर ते देखील खूप पॉप्युलर आहे आणि मी ते देखील बनवणार आहे आणि त्याचा देखील मी एखाद व्हिडिओ शेअर करेन। बट मी आज आईस्क्रीम अशी बनवणार होती ना की मला चॉकलेटवाली बनवायची होती। मी चॉकलेट मिक्स जे असतं ना फ्लेवरचं ते मागवलं होतं आईस्क्रीमचं, सो तेच मी आज बनवणार होते आणि त्याचं साधारण मला काहीतरी 60 रुपयाला पडला होता तो बॉक्स। तर चला मग आधी ना सिंकचा एरिया मी क्लीन करून घेते आता, कारण इथंच भरपूर घाण राहते आपली आणि इथूनच आपले सगळे म्हणजे बॅक्टेरियाज वगैरे जे असतात घरात प्रवेश करतात। तर हा भाग जर एकदम क्लीन राहिला आणि नीटनेटका राहिला ना तर खूप छान असं वाटतं आणि जो वास येणारा दुर्गंधित वास असतो ना तो सुद्धा येत नाही। तर हा भाग आहे ना क्लीन करत राहायचा, जेणेकरून आहे ना जे आपले जे खारट पाण्याचे डाग असतात किंवा बोरिंगचं पाणी येतं ना, तर आमचं एका टायमाला ना बोरिंगचं पाणी येतं रात्रीच्या वेळेस। सो
आम्ही ते भरत नाही, पण कधीतरी आपल्याला ऐन वेळेस त्याची गरज पडली तर आपण ते यूज करतो. तर त्यावेळेस आहे ना कसं होतं की जो हा सिंक एरिया असतो ना त्याच्यावर ते खारट पाण्याचे डाग पडले की ते तसेच दिसतात. सो त्यामुळे ना वेळोवेळी जर हे क्लीन केलं आपण तर जे खारट पाण्याचे डाग असतात किंवा जसे वेगळे डाग आपण जे भांडे वगैरे क्लीन करतो त्यानंतर असं काही, तर तेही ना जेणेकरून राहत नाही. जर रोज रोज आपण ते क्लीन करत राहिलं ना, सिंक एरिया म्हणजे बेसिंगचा जो एरिया असतो तो जर आपण रोज क्लीन केला तर त्याच्याने असं होतं की जे एक्स्ट्राची ती घाण जमलेली असते ना ती होत नाही. आणि रोज क्लीन केल्यामुळे ते जे डाग्स असतात ते सुद्धा पटक्यात नाहीसे होता. आणि रोज रोज त्याच्यावरती जर आपण म्हणजे असं आहे ना, एखादी गोष्ट आपण रोज क्लीन केली तर ती क्लीनच राहते. आणि आपण जर गॅप केला की ते क्लीन करायचं सोडून दिलं किंवा 2-4 दिवसानंतर असं, तर ती थोडी अशी चिकट आणि घाण होते. तसंच माझं हे फोडणी खिडकी मी आता ओपनच ठेवली कारण मस्त छान अशी हवा येते खिडकीमधून. आणि त्या हवेमुळेच आहे ना थोडं मला अजून छान फ्रेश वाटतं. जर असं बंद ठेवलं ना दमट म्हणजे खूप असं कोंडल्यासारखं वाटतं. सो मी आता खिडकी ओपनच ठेवते. आणि रोजच माझं तेच असतं की थोडं किचनमध्ये आलं की विंडो ओपन केली की खूप छान वाटतं आणि गरम देखील होत नाही, फॅनची देखील गरज पडत नाही, एवढी छान हवा येते आणि खेळती हवा राहते. सो मी ना आता पटक्यात दूध वगैरे काढून घेतलं. आणि हे अर्धा लिटर दूध होतं, अर्धाला पण थोडं कमी आहे. तर अर्धा लिटर पाहिजे होतं मला पण ते कमी आहे. तर म्हटलं आता जाऊ दे, आता कंटाळा केला मी दूध आणायचा. तो याच्यातच करून ठेवते. म्हटलं कसं त्याला अजून सेट व्हायला 5 ते 6 तास लागतील, त्यामुळे मी आत्ता सेट करून घेते हेच. तर हे प्रीमिक्स होतं पहा तुम्ही, चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट फ्लेवर मिक्स होतं हे. तर बाय द वे हे माझ्या मते दूधवाला ज्याचं प्रेझेंट आहे त्यांच्या याचं ब्रँड आहे हा. सो त्याचा एक पाऊच घेतला. याच्यात साधारण आहे ना याच्यात 500 नाही, याच्यात 100 ग्रॅम आहे. जे पावडर आहे ना ते 100 ग्रॅम आहे. आणि दूध आपल्याला घ्यायचं आहे 500 ग्रॅम. तर असं अंदाज त्याच्यावरती लिहून दिलेलाच आहे त्यांनी. मागे पहा तुम्ही कसं करायचं काय करायचं सगळे इंस्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत. सो मी त्या पद्धतीने आहे ना जे त्यांनी तिथं दिलेलं आहे ते वाचून मी सगळं व्यवस्थित करते आहे आता. आणि त्यानंतर मी थोडं ते दुधात मिक्स करायला लावलं त्यांनी. आधीच दुधात मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याला गॅसवरती ठेवायचं होतं. तर मी त्याच्यात ना दुधात थोडं मिक्स केलं आणि मस्त छान ढवळत गेले. म्हणजे जेणेकरून आहे ना ज्या एक्स्ट्राच्या गाठा होऊन जातात. आपण जर काहीतरी भस्सगणे टाकलं ना तर काहीतरी गाठ वगैरे किंवा असे छोटे छोटे बॉल्स तयार होतात पिठाच्या, तर ते होऊ नये म्हणून थोडं टाका किंवा मग छान व्यवस्थित ढवळा. पण ह्या पिठाच्या बाबतीत तसं नाही झालं. तर याला आहे ना मी जसं गॅसवरती ठेवलं त्या डायरेक्टली ना म्हणजे ऑटोमॅटिकली ते वितळायला लागले. त्याच्या छोटे छोटे बॉल्स झालेले होते पिठाचे, ते ऑटोमॅटिकली त्यांच्या गुंता सगळ्या मिठायला लागल्या. तर साय असल्यामुळे ना दुधात, म्हणजे दूध माझं आदल्या दिवसाचं होतं आणि ते तापवलेलं होतं, तर खरंच त्याला साय आलेली होती. तर साय आल्यामुळे काय झालं माहिती का, तर सुरुवातीला मला असं वाटायचं की हे बनतं की नाही बनतं, वेगळंच दिसत होतं ते. पण नंतर मग त्याला छान ढवळलं आणि शिजवलं. त्याच्यावरती लिहिलं आहे की साधारण 3 मिनिट तुम्हाला त्याला शिजवायचं आहे. पण मी एकच वाचत होते परत की त्यात त्यांनी असं म्हटलं नाही की लो फ्लेमवरती की हाय फ्लेम. पण मग मी नॉर्मली अधूनमधून जसं मला जमलं तसं मी त्याला छान ढवळत राहिले. आणि थोडं अधूनमधून मी त्याला म्हणजे बंद केलं ना ढवळायचं तर ते खाली लटकत होतं. सो मी ना अजिबात बंद न करताना ढवळतच बसली त्याला आता. आणि मग छान तुम्ही पाहू शकता किती छान असं सगळ्या गुंता त्याच्या ज्या होत्या छोट्या छोट्या पिठाच्या सगळ्या मोडल्या आहे. सगळे ते व्यवस्थित मिश्रण एकजीव झालं आहे. आणि हे ना मी बाजूलाच आता टुटी फ्रुटी घेतली होती, कारण मला म्हणजे ड्रायफ्रूट्स नाही घालायचे होते चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे. मी आता शक्यतोवर एवढ्या 2 दिवसात अजून व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवणारच आहे. तर त्याचा देखील व्लॉग मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर तेव्हा आहे ना मी ड्रायफ्रूट्स वगैरे घालेन, कारण तेव्हा मी व्हिपिंग क्रीमचा यूज करणार आहे. आणि त्यात जर ड्रायफ्रूट्स थोडेफार गेले ना गार्निशिंग वगैरेला किंवा मध्ये टाकले तर ते खायला अजून छान लागतं. चॉकलेट फ्लेवरपेक्षा त्यात छान लागतं. मग मला यात आहे ना टुटी फ्रुटीच टाकायची होती, कारण गार्गीला फार आवडते. तर मी ना ही जी टुटी फ्रुटी होती तर तिचे थोडे मोठे पीस होते. तर म्हटलं आता एवढे मोठे पीस टाकण्यापेक्षा ते खायला काय एवढं बरोबर नाही लागणार. जर छोटे राहिले ना तर प्रत्येक चम्मचमध्ये त्याचा एकदम छान असा टेस्ट आणि तोंडात असे छान फ्लेवर उतरेल. तर त्या हिशोबाने ना मी छान असे बारीक करून घेतल्या सगळ्या टुटी फ्रुटी. आणि मग ढवळत होते तोपर्यंत दुधाला छान पद्धतीने.
आणि आपलं मिश्रण आहे ना आता थोडं झालेलंच आहे सेट, फक्त अजून 2 मिनटं बस झालं. 1 मिनटं तर केव्हाचं ढवळत होतो आपण त्याला, आणि अजून 2 मिनटं. सो असं मस्त त्याचे बारीक बारीक पीसेस करून घेतले होते तुटी फ्रुटीचे, त्याला साईडला ठेवून दिलं. तर आता मी ना काय केलं, गॅस बंद केला आणि साधारण 3 मिनटं झालेलीच होती. तर छान गॅस बंद केला आणि ना एका पातेलीत पाणी घेतलं. पातेलीत पाणी याच्यासाठी घेतलं की जे मिश्रण आहे ना ते नॉर्मली जर थंड व्हायला ठेवलं असतं ना मी, तर त्याला अजून मला 10 ते 15 मिनटं द्यावं लागले असते पूर्ण थंड होण्यासाठी. पण मी काय केलं, म्हटलं आता एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, आणि ती देखील झोपली होती, तर ती उठली असती तर ती लगेच मला आईस्क्रीम मागितली असती. सो त्यासाठीच आहे ना मी पटक्यात आहे ना त्याला थंड करायला ठेवलं, आणि त्यासाठी मी यूज केलं पाण्याचा, कारण हा आपला एकदम मस्त जुगाड आहे की पाण्यात काही वस्तू ठेवली की लगेच पटक्यात ती, म्हणजे जेवढा तिला जास्त वेळ लागतो ना गार व्हायला, तर पाण्यात ठेवल्यामुळे तो अर्धाच वेळ लागतो. सो एवढा आपला टाईम वाचतो. तर मी त्याला पाण्यात मस्त ठेवलं, आणि अजूनही ना मी काय केलं होतं, फॅन खाली ठेवलं होतं. सो मी क्लिप घ्यायचं विसरले, तर मी फॅन खाली ठेवून आले होते पाण्यात ठेवून. तर आता छान खूप गार झालं होतं, तुम्ही पाहू शकता. म्हणजे मी पातेलीला हात लावते आणि मिश्रण देखील मी हात लावू शकते, एवढं गार झालेलं आहे ते. आणि पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला ना त्याला एका डब्यात टाकायचं आहे, कारण काय होतं, जर आपण तसंच गरम गरम टाकलं ना तर त्याला आहे ना वाफ तयार होते त्याची, ते काही बरोबर म्हणजे जमत नाही किंवा बरोबर टेस्ट लागत नाही मला तरी वाटतं. सो हा माझ्याकडे ना खजूरचा बॉक्स होता, तर हा खजूरचा डब्बा माझ्याकडे पडलेला होता. सो म्हटलं याचाच यूज करू आपण आईस्क्रीम जमवण्यासाठी, आणि तो आज खरंच उपयोगी आला. असे काहीतरी गोष्टी असताना ते आपण फेकायच्या नसतात, ते अशा आपल्याला कुठे ना कुठे कामात येतात. सो आता मी जर आईस्क्रीम ट्रे वगैरे असं काहीतरी घेतलं असतं तर मी एक्स्ट्राचा खर्च कशाला करायचा, आहे आपल्याकडे जुगाड तर करून घ्यायचं. सो याच्यातच मी केलं मस्त, आणि साधारण 5 तास मी त्याला रेस्ट व्हायला ठेवला होता. आणि तुम्हाला खरं सांगू का, जर तुम्ही 5 तासच्या व्यतिरिक्त जरी अजून ठेवला ना तर एवढं छान जमते ना ती. पण मला तिला आत्ता द्यायचीच होती, कारण आमचे रात्रीचे जेवणं झालेले होते आणि सो तिला पाहिजे होतं. तर म्हटलं आता जाऊ दे, देऊनच टाकू तिला, नाही तर ती रडायला लागली असते. तर मी काय केलं, सुरुवातीला मस्त आम्हा सगळ्यांनीच खाल्ली, छान लागत होती. तर आता मी ना त्याला सेट झालेलं आहे ते, आणि छान बाऊलमध्ये टाकून घेते. मस्त छोटे छोटे असे, ते जो आईस्क्रीमचं काय म्हणते त्याला, आता माझ्या डोक्यात नाही येते त्याचं नाव. तर तो जो चम्मच असतो ना त्याच्याने खूप छान असं मस्त गोल गोल राऊंड येतं. पण माझ्याकडे ते काही नव्हतं, तो मी असंच आपल्या घरातला जो भाजीचा चम्मच असतो ना, चम्मच नाही म्हणायला लावले, मला चमचा म्हणायला लावलं. एका ताईची मला कमेंट होती, चम्मच खूप बेकार वाटतं म्हणे एका मागच्या ब्लॉगमध्ये. सो आता मी चम्मच म्हणेन, पण माझ्याकडे कधीतरी माझ्या तोंडात येऊन जातो तो शब्द. तर चमचा घेतला आणि छान मस्त त्याचे पहा तुम्ही किती छान झांबली होती, खूप सुंदर जमली होती आईस्क्रीम, आणि मस्त दिसत पण होती. सो याला आता मला डेकोर करायचं आहे, तर मी ना गार्निशिंगसाठी यूज केले जे आपण छोटे छोटे पीसेस कट केलेले होते तुटी फ्रुटीचे ते. तर पहा तुम्ही किती सुंदर दिसते ना, मला पण खूप आवडत होतं, आणि मला खरंच विश्वास होत नव्हता एवढी छान आईस्क्रीम जमली असं. मला वाटलं यार जमते का नाही जमते माझ्याने. आणि बाय द वे जो दुसरा होता ना, दुसऱ्या वाटीमध्ये जो मी आईस्क्रीमचं टाकलेली होती, तर त्यात आहे ना मी गार्निशिंगसाठी यूज केलं होतं चॉकलेट सिरप, कारण गार्गीला फार आवडतं. सो अशा 2, एका याच्यात तुटी फ्रुटी आणि एका याच्यात गार्निशिंगला चॉकलेट सिरप. तुम्ही ना ड्रायफ्रूट्स देखील बारीक चॉप करून टाकू शकता, जे तुम्हाला वरून गार्निशिंग करायची असेल तर. आणि खुशीला आता दिलं, आणि खुशी बघ किती मस्त मजेत खात होती, आणि तिला आवडला. ती मला खूप म्हणजे छान सांगत होती, छान 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 मस्त झालेली असं. आणि तिने ना डब्बल अजून घेतली, कारण एवढी छान झालेली होती आईस्क्रीम. तर अशा पद्धतीने आजचा हा माझा दिवस होता, आणि आम्ही दोघा तिघांनी आणि सगळ्यांनीच आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केली, आणि खूप छान वाटत होती. आता उन्हाळा चालू झाला आहेच ना, तर मस्त खा आणि मस्त राहा, आणि जेवढं पाणी पिता येईल ना तेवढं भरपूर पाणी प्या. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.